मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर आम्ही निघालो आहे महाबळेश्वरच्या दिशेनं. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यालाच कंटिन्यू करत पुढे चालू राहिलं आहे. तर आम्ही बारामती क्रॉस करून आता सातारा क्रॉस करून आम्ही आता वरती महाबळेश्वरच्या दिशेने चाललो आहेत. आणि आता हे पूर्ण घाट सेक्शन आहे, खूप मजा येते. आवीनं थोडासा ब्रेक मारला की सगळे एक साईडला होत आहेत, परत दुसऱ्या साईडला होतात आणि एवढे सगळे आहेत ना, त्याच्यामुळे एवढा दंगा मस्ती सुरू आहे. खूप भारी ट्रिप सुरू झाली आहे. तर कालचा व्हिडिओ पण नक्की बघा. आणि चला आता आम्ही जातो. आणि ना अजून काही प्लॅन केलेलं नाही आहे. प्लॅन होतं की आपण लवकर तिथे पोहोचूया आणि रूमवरती सगळं लगेज वगैरे ठेवूया आणि त्यानंतर आपण मार्केट फिरायला जाऊया आजच्या दिवशी. पण आता बघू कसं होतं काय होतं पुढे हळूहळू. कारण ना सध्या आता खूप उशीर झाला आहे, 6 वाजलेत आणि मग आता तिथे जाईपर्यंत अंधार पडेल. आणि आम्ही कुठे जातो आहे काय जातो आहे ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलंच आहे. पुढे आम्ही कुठे राहणार आहेत काय करणार आहेत तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे आज आमचे हे आजू पाटील आम्हाला आणले आहेत आमच्यासोबत आज. तर आम्ही आज कुठं महाबळेश्वरला जाणार आहेत पाटलांसोबत. पाटील मग काय नियोजन केलंय? नियोजन सांगा पुढचं. नियोजन कोणी तुम्हीच केलंय ना? बघू ना आता गेल्यावर नाही आवडलं स्वप्नील शेटला तर काय करायचं? तर राजूला पण आम्ही रस्त्यातून पिक केलं. तो पुण्यावरनं आला आहे आणि ना आम्ही आता एकदम जवळ आहेत. आम्ही ज्या रिसॉर्टवर थांबणार आहेत तिथे जाण्यासाठी महाबळेश्वरपासून ते 10-12 किलोमीटर अलीकडेच होतं. पण ना आम्हाला खूप सुंदर वाटलं ते. नाही त्याचे रिव्ह्यू बघितले, त्यानंतर 1-2 व्हिडिओ बघितले त्या रिसॉर्टबद्दल, त्याच्यामुळे आम्ही मग तिथे जाण्याचं ठरवलं. तर चला असं सगळ्यांसोबत ना जाताना इथे थांब तिथे थांब असं खूप होतं, त्याच्यामुळे पण जास्त वेळ जातो. तर चला आम्ही आलो आहेत जवळजवळ. तर आम्ही आलो आहेत प्रथमेश व्हॅली रिसॉर्टला. खूप जण इथे गेले असतील कारण ना अंशुमन विचाराने पण याच्यावर व्हिडिओ बनवला होता आणि खूप सारे याचे रिव्ह्यू पण छान छान होते. तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मला कसं वाटलं काय वाटलं ते पण मी या व्हिडिओमध्ये नंतर शेअर करणार आहे. तुम्ही पण नंतर नक्की चेक करा. तर आम्ही जस्ट इथे एंटर झालो आहे. आता ना काय बोलतात एंट्री वगैरे करतो आणि त्यानंतर आम्हाला कोणतं यातलं कॉटेज देते ते आपण बघूया. मुलांना तर एवढं भारी वाटलं नाही इथं आल्या आल्या. हे दिसायला त्याला खूप सुंदर आहे बाहेरून. आणि आम्ही हे सगळं बॅकग्राऊंड वगैरे चेक करूनच घेतले कारण मुलांना क्रिकेट खेळायचं होतं. परत आमच्यासोबत 2 छोटी मुलं होते, त्यांना पण एन्जॉय करायला खेळायला भरपूर होतं. त्यामुळे आम्ही हे चूज केलेलं. सोडायची काय पाण्यात? सानूला सोडायची सानू वरडतच बसशील. थंड किती आहे पाणी? छोट छोट छान आहे ना, थंड असेल. हे 2 कार्टून आले की सुरू झाले आणि चिकलं तर काय कळतंय का. पण तरी पण शिवाय करल तसं सगळं करायचं असतं त्याला. दादू अशा दादू तशा. आता किती क्यूट बोलायला लागलाय ना व्हिडिओमध्ये ना. मी त्यालाच जास्त कॅप्चर केले मला असं वाटतं. कारण तो इतकं असं बोबडं बोलतोय ना आणि आता सगळं बोलायला लागलाय. तो खूप भारी वाटतंय त्याचं. असं फक्त बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. दादू मला ताई असं सगळं बोलतंय. अश्विनी त्याला घ्यायला आली तर तिला काठीनं मारायला लागला का तर त्याला खेळायचं आहे आणि मला इथून घेऊन जाऊ नको एवढंच त्याचं होतं. तर चला मस्त मुलांना तरी खूप आवडलं आहे. आम्ही पण आता पुढे जातो आणि बघतो. ठरवलं होतं बाहेर जाऊया पण ना आता खूप लेट झालं आहे आणि आम्हाला रूम ते सगळं भेटेपर्यंत मला वाटतं 8 वाजले होते. आणि मग आता इतक्या उशिरा बाहेर जाऊन तरी काय करणार, त्याच्यामुळे आजचा प्लॅन कॅन्सल केला. आज म्हटलं चला इथेच आपण थांबूया. तर आम्ही ना हे बुक केलं होतं. इथेच आम्हाला ब्रेकफास्ट लंच डिनर होतं त्या पॅकेजमध्येच. तर मग आता त्यांनी बोलले की आता तुम्ही डिनर करून घेऊ शकता कारण ते 8 वाजता वगैरे डिनर लावतात. तर जेवण वगैरे खूप सुंदर आहे. मला इथलं जेवण ते खूप आवडलं. भारी पण सगळं व्हेजिटेरियन इथं भेटत होतं.
नॉनव्हेज इथे भेटत नव्हतं, त्याच्यामुळे नॉनव्हेज खायचं असेल तर बाहेरच. इथे फक्त व्हेजिटेरियन, पण व्हेजिटेरियनमध्ये पण खूप सारे ऑप्शन होते. ब्रेकफास्टला, लंचला, डिनरला. आम्ही जेवढे दिवस होतो ना खूप एन्जॉय केलं इथलं फूड, कारण खूप सुंदर होतं सगळं. तर चला आता आपण आणि रूम बघूया. आणि सगळ्यांना हे खूप सुंदर वाटलं आणि असं वाटलं अरे वा आपण छान बुक केलं, कारण कॉटेजेस खूप सुंदर होते बाहेरून दिसायला, तुम्ही बघत असताल. आणि आम्हाला ना जो कॉटेज भेटले ते खूप सुंदर आहे, कारण त्याच्यासमोर ना मस्त असं लॉन टाईप आहे आणि तिथे ना मुलांना क्रिकेट वगैरे रात्री खेळायला ते खूप मस्त आहे ना कॉटेज. कसं वाटतं? भारी वाटतं. रस्ता तर खूप सुंदर आहे, कॉटेजेस पण फार मस्त दिसतात. सकाळी तुम्हाला अजून छान प्रकारे सगळे कळेल. आपण रूममध्ये गाडी आणणं अवघड आहे इकडं, लोक पण सगळं गाडी आणणं अवघड आहे. आपलं कोण आलाय? मी म्हणते कोण मुलगा आलाय, फारच हँडसम दिसतोय. जेजू आले की सुरू झाले. जेजू आले की तयार. मस्त कॉटेजेस. तेच करायचंय, पण ते निकिताला दाखवतोय की मला जमती सायकल, तू घाबरू नकोस. हा ट्रायल आहे, ट्रायल. नाही नाही, निकिताला दाखवायला की मला येते बाई, तू बसू शकते. त्याच्यामुळे ट्रायल घेतो. मस्त आली. ए असं कसं माझी बहीण पडल्यावर. मी म्हणते हीच बसली निकिता. भीती वाटते ना. बाबा माझ्या अंगावर नको. तुला शुकवा मोठी बाय, तुझ्या मापची नाही आहे. आणि हे पोगो तर कसं फिरते. चाचू उतर, चाचू उतर. मध्ये आलो, सेट वगैरे झालो. आता जेवायला चाललेत. 8:30 वाजलेत हो ना. आणि रूमची टूर तुम्हाला थोड्याच वेळात देते इथून गेल्यानंतर हो ना. कसली थंडी आहे ना. भयानक, पण मस्त वाटतं. हो सानो, कसं वाटतंय? निकिताला मस्त. थंडी वाजते का? चलो आणि आम्ही आलो प्रथमेश व्हॅलीला. तर प्रथमेश व्हॅली रिसॉर्ट आहे, तिथे याचा रिव्ह्यू आणि सगळं चेक करून आलो होतो. कॉटेजेस वगैरे ठीक आहेत, पण ना आतमधलं जे फर्निचर आहे वगैरे
ते एवढं काही छान वाटलं नाही प्राईजच्या मानानं, कारण पर पर्सन त्यांनी आमच्याकडनं 2,500 रुपये घेतलेत आणि आतमध्ये एवढी काय फॅसिलिटीज वाटली नाही. तुम्हाला आता मी लगेच रूम टूर पण देते. जसं थोडासा पॅक झालाय बोलता येणे. आणि यांचं इथे चाललंय क्रिकेट मॅच, सगळे बॉयज क्रिकेट खेळायला लागले. आम्ही तुम्हाला रूम टूर देते आणि नंतर बोलते. हे तर एवढं एन्जॉय करते. आवडली घरी जायचं का बाळा? आपल्या घरी जायचं, आपल्या घरी जायचं आपल्या पिल्या. कसं वाटलं रिसॉर्ट सानू? भारी. निकिताला छान आहे. तुला आवडलं नाही? खरं खरं बोललं ना, काय त्याला एवढं. अश्विनीला नाही आवडलंय. निकिताला? तुला? हो, आम्ही इमॅजिन केलं होतं त्याच्या काय 50%च आहे की नाही फोटोत. हो, जेवणासाठी काय म्हणतात तो एरिया आहे. त्यानंतर तिथं प्ले स्टेशन आहे मुलांना खेळण्यासाठी आणि असे सगळे कॉटेजेस आहेत. असे स्लोप आहे, असं खाली खाली येत जात आहेत. तर हे सगळे कॉटेजेस आणि आम्ही आहेत ते ह्या एका कॉटेजमध्ये आणि त्या एका कॉटेजमध्ये. तर तिकडे अश्विनी भैया, स्वप्नील, निकिता टाकले. आणि इकडच्या कॉटेजेसमध्ये नाही, मला नको, मला कंटाळा आला. इकडे आजू, आवी, संजय, मी, शिवाय आणि सानू असणार आहेत. तर चला ह्या कॉटेजची तुम्हाला टूर देते थोडक्यात. हे आहे, हे थोडंसं बाल्कनी एरिया, येथून एंटर करायचं. त्यानंतर हा एक हॉलचा स्पेस आहे आणि तिथे एक हॉलमध्येच अजून एक सिटिंग अरेंजमेंट आहे. हे सोफा कम बेड आहे, विंडो, फॅन. इथे AC नाही आहे, AC आतमध्ये. अशा प्रकारे तिथे किचन काउंटर वगैरे दिले, पण गॅस वगैरे काही नाही आहे. भैयाच्या त्यांच्या पलीकडच्या रूममध्ये गॅस वगैरे पण आहे. इथे एक एक्स्ट्राची गादी मागवली, TV युनिट. आणि त्यानंतर सगळे कपडे पडले तिकडे. रूम कशी असते सगळीकडे कपडेच कपडे केलेत. अशा एक त्यांनी छोटासा टेबल दिलाय तिथे खाली बसण्यासाठी. इकडे एक कबर्ड, इकडे एक छोटासा साईड टेबल, इकडे एक साईड टेबल, हा एक बेड आणि हा छोटासा काय म्हणतात मिरर. असं एवढं म्हणजे खूप असं फर्निचर त्या मानाने खूपच डल वाटलं. मोठंसं असं वॉशरूम प्रकारे. बाहेरचं बॅकग्राऊंड ते खूप सुंदर आहे, पण आतमध्ये रूममध्ये आलं ना तर एवढं छान वाटलं नाही आम्हाला. आम्ही खूप छान त्यांचा रिव्ह्यू बघितले, त्यानंतर व्हिडिओज बघितले यूट्यूबवर पण. मला वाटतं त्यांचे व्हिडिओज आहेत. आणि अंशुमन विचारे त्यांनी पण इथला व्हिडिओ केला होता. ते बोलले होते 2,000 पर पर्सन हे सगळं होते, पण नाही आता कदाचित रेट वाढवलेत त्यांनी. पण मला फर्निचर ते एवढं छान वाटलं नाही इथलं. आणि सकाळी अजून इन्फॉर्मेशन देईल बाकीची, जी मला अजून काय द्यायची येते ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ ना आपण इथे एंड करूया. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. अर्थातच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत. मजा येते. तर आता यांचं थोडंसं क्रिकेट इथे बघते आणि मला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे. तुम्ही काय करणार आहेत? तुम्ही काय करणार आहेत आता? निकिता चेअर घेऊन बस ना, तिथं खाली गाड लागते. चला थोडं आम्ही क्रिकेट बघतो आणि हा व्हिडिओ एंड करते. बाय बाय. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. कोण आउट झालं तो? निकिता, आपके पति के बैट खेलने पर क्या बोलेंगे आप? एक पण आहे ना, काय करावं. चांगले भांडणं लावायलेत संजय दोघांचे.
आता क्रिकेट खेळताय. सानूला तुम्ही काय नुसतं बॉल आणायला ठेवलं का काय? ए आवी आवी इकडे बघ. सानूला काय नुसतं बॉल आणायला ठेवलं का? ती पळती सगळ्याच्या पुढे बॉल आणायला. सानू काय नुसती बॉल आणायला का? अजून हा घसा दुखायलाय बाबा.